बघितलं जेनजी आणि मोहन भागवत यांनी मुलाखत घेतली. मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. ज्या देशाचे पंतप्रधान कधी पत्रकार परिषद देत नाहीत, घेत नाहीत, जे ठराविक लोक आहेत त्यांनाच इंटरव्ह्यू देतात, अशा या सगळ्या लोकशाहीमध्ये समृद्ध झालेल्या वातावरणात काल मोहनजींनी मुलाखत दिली आणि त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं की जे जेनजींचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये मोदी सरकारने त्यांच्याशी संवाद न साधल्यामुळे हे आंदोलन झालं. आणि मला असं वाटतं संघाच्या भाषेत जेवढं फटकारता येईल तेवढे सरकारला फटकारे त्यांनी लगावलेले आहेत. आता एवढं तर नक्की की ज्या पद्धतीने सरसंघचालक मोहनजींनी मुलाखत दिली, अगदी संघाच्या भाषेत झाला तर साक्षात्कार जो झाला काल, तर निदान त्यांना तरी कोणी अँटी नॅशनल म्हणणार नाही किंवा तो इंटरव्ह्यू पाकिस्तान फंडेड होता असंही म्हणणार नाही. एवढं काय ते फलित या मुलाखतीतनं निघालं आहे. आणि मला असं वाटतं की आपण मराठीत एक म्हण आहे, घरचा आहेर, तो घरचा आहेर कालच्या मुलाखतीत होता. आंदोलन म्हणजे संवादाचं माध्यमच आहे असं पण ते म्हणताय. मला असं वाटतं हे सगळं त्यांनी आपल्याला तर हे माहितीच होतं. मला वाटतं आता मोदींना समजेल की नाही समजेल हे बघायला पाहिजे, नाहीतर त्यांना सुद्धा अँटी नॅशनल म्हणायला मोदी अंधभक्त कमी करणार नाहीत. अभिजित तितके आता लवकरच एक मोहीम राबवणार आहे, क्या बोलती पब्लिक. मला असं वाटतं त्यांनी एक चळवळ उभारलेली आहे, त्या चळवळीच्या दृष्टीने ते काम करतायत आणि जोपर्यंत चांगलं काम करतायत तोपर्यंत आमचं त्यांना समर्थन आहे. आंदोलनाच्या पूर्वी मोदी कधीही सेल्फी मोडमध्ये आले नव्हते, मात्र ज्या प्रमाणे युवक आणि युवती आंदोलनात आले, जंतर मंतरवर आंदोलन झालं, त्यानंतर मोदी विशेषतः सेल्फी व्हिडिओमध्ये प्रगट होत आहेत. बघा, स्वतःची प्रतिमा राखण्यासाठी किंवा काय सेल्फी मोड काय ते वर्टिकल वरनं पण व्हिडिओ काढतील असं काय नाही. त्यांना काही त्याचं हे नाही आहे. ज्या प्रकारे पण काल ज्या प्रकारे ते सगळं युवकांचं जिंदगीचं भागवतांनी घेतलेलं आहे, नाही त्यांनी सरकारला थोडे खडे बोल सुनावले, पण त्यांनी मोदीजींना प्रोटेक्ट पण करण्याचा प्रयत्न केला असं त्या मुलाखतीतनं दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं ठीक आहे, म्हणजे आता तो त्यांना ते करावंच लागेल प्रोटेक्ट. अगदीच मोदींना डिसोन करून चालणार नाही त्यांना, पण डिसोन करण्याच्या प्रक्रियेला मला असं वाटतं कालची मुलाखती सुरुवात होती. आपण जर बघितलं जेनजीनी मला असं वाटतं काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून थोडं अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा कालच्या मुलाखतीतनं दिसतो. जेनजीने त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर मोठं यश आलं आणि त्यानंतर आता सगळीच यंत्रणा कामाला लागली. आता आज देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान यांची भेट घेणार आहे आणि यावर सविस्तर आढावा घेणार आहे. मला माहिती नाही. ठीक आहे. तुम्ही झाडांचा विषय घेतला होता, खेळ्यांचा, किंवा आपण महिन्याभरापूर्वी देखील एक आंदोलन केलेलं होतं जितेंद्र पाटील. नेमकं पालिकेकडनं काय त्याच्यावर आता जे मला सांगण्यात आलं आहे की संजय देशमुखांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी त्यांनी स्थापन केली आहे आणि ती सगळी चौकशी करेल. तर संजय देशमुख पण शेवट आपल्याला आठवतं आहे त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू असताना काय कारनामे केले. अशीच लोक का मिळतात महापालिकेला मला कळत नाही. प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे की आतापर्यंत अमराठी रिक्षा चालकांनी 1 लाखापर्यंत अमराठी रिक्षा चालकांनी मराठी शिकली आहे असं दावा त्यांनी यावेळी केला. हो, आम्ही पण बोलू मराठी तेव्हा कळेल किती रिक्षावाले शिकले आहेत आणि यांची शिकवणी बरोबर होती का. 15 तारखेपासून 17 तारखेला कार्यक्रम घेऊन त्यानंतर ते मोहीम राबवणार आहे. या मोहिमेमध्ये पण जर लोकांना जुजबी मराठी बोलता आलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे असं ते म्हणतात. मुळात काय माहिती आहे का, मला असं वाटतं जुजबी मराठी सगळ्यांना येतं आणि सगळेजण बोलू शकतात, पण न बोलण्याचा जो माज आहे तो उतरतो की नाही त्या 15 तारखेनंतर बघायला लागेल. पण मग मनसे स्वतःच्या वतीने पण असे काही मोहीम किंवा असं. आमची मोहीम बंदच नाही, आमची चालूच असते मोहीम. भाजपचे चौधरी म्हणून नेते आहेत, त्यांची चौधरी आणि गिरीश महाजनची क्लिप व्हायरल रक्षा खडसे माहिती नाही. तुम्ही लोक ती क्लिप दाखवता आणि वरती म्हणता आम्ही याची पुष्टी करत नाही, मग आम्ही कसं बोलायचं त्याच्यावर.
तुम्ही पुष्टी तर करा त्याची. मग तुम्ही बोलला आम्ही याची पुष्टी करत नाही आणि मग तुम्ही एक्सपेक्ट करता की आम्ही त्याच्यावर बोलायचं. एक तर तुम्ही पुष्टी करा तर आम्ही बोलू. मनोज जरांगेंनी काल पत्रकार परिषद घेत एकंदरीतच शिंदेना खडेबोल सुनावलेले बाहेर. मला नाही त्या विषयात काय माहिती. आता मला असं वाटतं त्याच्याबद्दल जरांगे साहेबच बोलू शकतात आणि शिंदे साहेबच बोलू नाही शकतात. नाही, त्यांनी थेट म्हटलंय शिंदेना की ठाकरे बरे आहेत असे म्हणायची वेळ आणू नका. मला असं वाटतं मी मनोज जरांगेंच्या विषयात पडत नाही, मी बोलत नाही आणि त्यांचा आणि शिंदे साहेबांचा तो विषय आहे ना, त्याच्यात मी कशाला बोलू मध्ये. आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून कुठून बाहेर पडलेले जे खासदार आहेत जे आता शिंदेकडे गेलेले, आज पंतप्रधानांनी त्या सगळ्यांना नाश्त्याला बोलवलेलं आहे. स्वतः शिंदे सुद्धा त्याच्यासाठी पोहोचत आहेत थोड्या वेळात दिल्लीमध्ये असं कळतं. चांगलं आहे. मला माहित नाही कसं असतो ब्रेकफास्ट. नाश्त्याची चर्चा आहे का ही? मला असं वाटतं हे सगळं करण्यापेक्षा एकदा पत्रकार परिषद घ्यावी पंतप्रधानांनी. ज्या दिवशी घेतील त्या दिवशी आम्ही आकाशात आतषबाजी करू, फटाके खूप वाजवू, खूप फटाके वाजवू. पत्रकार परिषद की आभासी पद्धत? नाही नाही, प्रत्यक्षात पत्रकार परिषद आता आपली चालली आहे ना, तशी ज्या दिवशी पंतप्रधान घेतील त्या दिवशी मला असं वाटतं देशात दिवाळी साजरी होईल. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.